ठाण्यातील एका मराठी शाळेनं अचानक सीबीएसई मध्ये कन्वर्ट केल्यामुळे पालकांनी संताप व्यक्त केलाय। मराठी शाळा बंद ठेवून सीबीएसईचे वर्ग सुरू करण्यात आलेत, त्यामुळे पालक संतापलेत आणि शाळेबाहेरच 3 दिवसांपासून पालकांनी ठिय्या आंदोलन केलंय। या क्षणाची मोठी बातमी पाहतोय। ठाण्यातील एका मराठी शाळेनं अचानक सीबीएसई मध्ये कन्वर्ट केल्यामुळे पालकांनी संताप व्यक्त केला आणि तब्बल 3 दिवस शाळा अचानक बंद करण्यात आली। त्यामुळे संतापलेल्या पालकांनी शाळेच्या बाहेर गेल्या 3 दिवसांपासून ठिय्या मांडल्या। पालकांना विश्वासात घ्यायला पाहिजे होते ना, का नाही घेतलं विश्वासात तुम्ही पालकांना? माहिती आपल्या वेगळ्या आणि यांना वेगळ्या देतात। 10 मिनिटात नाही केलं ना, मेन गेट हाच आहे का वेगळा गेट आहे? मराठी शाळा बंद करणार नाही। आम्हाला खरं कारण सांगायला पाहिजे। आम्हाला सांगितलं साफसफाईसाठी सुट्टी दिली शाळेला। बरोबर आहे, काही गोष्टी कॉन्फिडन्स प्रोसेस काही चालू आहे, प्रोसेस आहे, त्या प्रोसेसचा एक भाग आहे म्हणून आम्ही सुट्टी दिलेली आहे। पण खरी गोष्ट ती पण आहे की टाक्या साफ करतो आम्ही, आजच पेंट पण केलं होतं, तर टाक्या साफ करतो ते पण। तिथे जी नवीन इमारत बांधलेली आहे त्या विद्यार्थ्यांना आज सुट्टी देण्यात आली। जिथे मराठी मीडियम शाळा भरत होती तिथे इंग्लिश मीडियमचा बोर्ड लावण्यात आला आणि आज सीबीएसईचे काही दिल्लीवरनं लोक आलेली आहेत, त्यांना शाळा दाखवण्याचं काम सुरू आहे। याची चुणूक ह्या सगळ्या पालकांना लागली आणि त्या शाळेच्या बाजूला मोठ्या प्रमाणात उभे जमलेले आहेत। तो आम्हाला पण त्यांचा कॉल आला, आम्ही देखील इथे आलेलो आहेत। आता आमची एक पॅरेंट्स लोकांची टीम आता आम्ही वरती पाठवलेली आहे आणि ते सीबीएसईची जी लोक आलेली आहेत त्यांच्याशी चर्चा करतात। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।